राज्यातील अनेक शाळा महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे कमी असल्यामुळे ही पदे तात्काळ भरण्यासाठी विधान परिषदेत सातत्यानं प्रश्न मांडून मागणी करण्यात आली होती. याला यश आले आहे. राज्य शासनाने राज्यातील सर्व ठिकाणी शाळा महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्याबाबत नुकताच आदेश काढला. यामुळे लवकरच ही पदे भरण्यात येतील अशी माहिती विधान परिषद आमदार इद्रिस नायकोडी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी बोलताना आमदार इद्रिस नायकोडी म्हणाले की रविवारी 2 ऑगस्ट रोजी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास 11,000 पेक्षा जास्त नागरिकांनी या महाआरोग्य शिबिरात नोंदणी केली. तसेच अनेक गंभीर आजारांवर तपासणी करण्यात आली. यामध्ये मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे नामवंत डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते. या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसेच 0 ते 5 वयोगटातील बालकांची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी गंभीर आजार असणाऱ्या अनेक रुग्णांना आमदार इद्रिस नायकोडी वैद्यकीय कक्षाच्या वतीनं मदत आणि शासनाच्या विविध योजनांतून मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार इद्रिस नायकोडी यांनी दिली. केलेलं आहे आणि त्या माध्यमातून मी अनेक शाळांनी संस्थांच्याकडून मला मागणी येत होती की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यांची जी काही भरतीची बंदी आहे ती उठली पाहिजे. कारण जर शाळेत शिपाई नसेल, क्लर्क नसेल किंवा तो लॅब असिस्टंट नसेल, ग्रंथपाल नसेल तर कशी शाळा चालवणार? मग शिक्षकांनाच झाडझूड करायची का? शिक्षकांनाच बाकीच्या गोष्टी करायच्या? मुख्याध्यापन काय काय काम करायचं? तर त्या माध्यमातून मी विधान परिषदेत या संबंधीचे प्रश्नही उपस्थित केले होते. एक नाही 2 वेळ उपस्थित केल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री नामदार भुसे साहेब यांच्याकडून त्या संबंधीची आश्वासनं मला प्राप्त झाली होती आणि त्या आश्वासनाच्या माध्यमातून आज पाहतोय मी तर परवा दिवशी शासनानं पाठपुरावा केल्यानंतर त्या ठिकाणी एक पहिला GR काढलेला आहे. त्या शासन निर्णयामध्ये शिक्षकेतर कर्मचारी त्यात ग्रंथपाल, ज्युनियर क्लर्क आणि लॅब असिस्टंट म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यक ह्या पदांच्या वरची बंदी उठलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की बदलापूरसारखी घटना घडल्यानंतर प्रत्येक शाळेत त्यांच्या आवश्यकतेनुसार शिपाई असणं आवश्यक होतं. पण शासनानं ते एका निर्णयानं ती व्यापगत केली होती पदं आणि त्यामुळे बदलापूरसारख्या घटनांना आपल्याला सामोरे जावं लागलं. कारण मानधनावर भरलेले लोक किती जबाबदार असू शकतात, की जबाबदारीने ते किती कामं करू शकतात याबद्दल साशंकता असणारच. पण जर परमनंट स्वरूपाचे कायमस्वरूपी लोक भरले गेले तर त्यांना एक हमी असते, त्यांच्या कुटुंबाची हमी असते भविष्याची. त्यामुळे ते जबाबदारीने तिथं काम करतात आणि ते तो प्रश्नही मी त्या ठिकाणी मांडलेला होता. मला सांगताना आनंद आहे की एक GR हा निघाला असला तरी दुसरा GR सुद्धा नजीकच्या काळात त्या ठिकाणी निघण्यासंबंधीची कार्यवाही त्या ठिकाणी मंत्रालयात सुरू आहे. लवकरच तोही GR निघेल आणि सर्व शाळांमध्ये शिपाई भरती हा जो काही विषय अडचणीत आलेला होता तोही प्रश्न त्या ठिकाणी निकालात निघेल. याचबरोबर अनेक प्रश्न मी दखल घेऊन त्या ठिकाणी ते परिपूर्णपणानं त्या संबंधीची न्याय देण्याची भूमिका असते. माझाही त्यासाठीचा पाठपुरावा चालू असतो. आरोग्य विषयासंबंध जयंतीच्या निमित्तानं आणि त्यासाठी मिरज इथं जे महाआरोग्य शिबिर झालं होतं त्या आरोग्य शिबिराच्या संबंधीसुद्धा आपल्याला अहवाल देणं मला वाटतं क्रमप्राप्त आहे की त्या ठिकाणी त्या शिबिरात 11,309 एवढ्या रुग्णांनी नोंद केली आणि त्या शिबिराच्या माध्यमातून आम्ही डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी म्हणून 1150 पेक्षा जास्त लोकांना त्या ठिकाणी रिफर केलेलं आहे. त्यांनाही मोफतमध्ये त्यांच्या डोळ्याच्या शस्त्रक्रिया त्या ठिकाणी केल्या जातील. मोफत कानाची मशीन ज्यांना ऐकू येत नाही, बहिरेपण आहे आणि कानाच्या मशीनची आवश्यकता आहे अशी आपण 1,000 मशीनचं वाटप केलेलं आहे. अजून माझ्याकडे 300 लोक सर्वसाधारणपणाला प्रतीक्षा यादीवर आहेत. त्यांनाही आपण लवकरच ते मशीन त्या ठिकाणी पुरवू. त्याचबरोबर मोफत चष्मे वाटपसुद्धा एक 3,000 लोकांना आपण दिलेले आहेत. अजून काही लोक प्रतीक्षा यादीवर आहेत, त्यांचंही आपण त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर दिव्यांग लोकांसाठी म्हणून कृत्रिम अवयव, हात असेल, पाय असेल, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी शिबिरातून त्यांना देण्याचं आयोजन केलेलं होतं. त्यानुसार आपल्याकडं 67 अशा रुग्णांनी नोंद केली आणि त्यांचे माप घ्यावे लागतात आणि माप घेतल्यानंतर ते काही काळात ते अवयव तयार होतात आणि त्यांना ते दिले जातात. मग ते सूट होतात नाही होतात हे बघून पुन्हा आणि त्यात काही दुरुस्ती असेल तर ते केली जाते. तर तसे 67 रुग्णांसाठी म्हणून अवयवाची ऑर्डर आपण केलेली आहे. त्या 67 रुग्णांना कृत्रिम अवयव त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हे सर्व योजनेत भाग घेताना एक गोष्ट अडचणीची असते जी सर्वसामान्य लोकांना माहिती आहे की आयुष्यमान कार्ड असणं आवश्यक आहे.
आणि मग आयुष्यमान कार्डाच्या बाबतीत माहिती नव्हती म्हणून ती थोडंसं आम्ही त्या शिबिरात त्या लोकांना प्रबोधन करणं आणि तिचा आम्ही तो स्टॉल लावलेला होता. त्या स्टॉलच्या माध्यमातून 1200 लोकांना आयुष्यमान कार्ड उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. लहान मुलांची शस्त्रक्रिया, हृदय शस्त्रक्रिया, ही लहान 1 ते 5 वयोगटातली मुलं आहेत. त्यांना हृदयाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि काही वेळेला त्यांची शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे. म्हणून अशी आपल्याकडं 62 मुलं आलेली होती लहान 1 ते 5 वयोगटातली. आपल्या शिबिरातलं वैशिष्ट्यपूर्ण काम म्हणजे की कोकिळाबेन अंबानी हॉस्पिटलचे 4 तज्ज्ञ डॉक्टर्स लहान मुलांचे हृदयाची शस्त्रक्रिया करणारे उपलब्ध होते. त्यांच्यामार्फत त्या 62 रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि त्यापैकी 22 मुलं अशी होती की ज्यांना आपण ऑपरेट करू शकतो. तर त्या 22 जणांचे रिपोर्ट्स वगैरे सगळे त्यांच्या पद्धतीनं ते तयार करून घेतले. काही जणांचे राहिले. ते पूर्ण केल्यानंतर ते टप्प्याटप्प्याने त्यांना बोलवून घेऊन त्या ठिकाणी मोफतमध्ये त्या शस्त्रक्रिया त्या लहान मुलांच्या केल्या जातील. आणि त्याचबरोबर अवयवदानात हे एक नवीन कन्सेप्ट आहे, पण तो कन्सेप्ट आपल्या समाजात अजूनही रुजला नाही. तो रुजवावा लागेल आपल्याला. हा उद्देश ठेवून त्या ठिकाणी आम्ही डॉक्टर DY पाटील हॉस्पिटल कोल्हापूर यांना इन्व्हाइट केलं होतं. त्यांनी येऊन त्या ठिकाणी प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांना संपर्क साधला आणि लोकांशी बोलल्यानंतर त्यापैकी एक जवळजवळ 26 लोकांनी आपल्या मरणोत्तर अवयवदानाची त्या ठिकाणी तयारी दर्शवली आणि त्याचे फॉर्म्स त्यांनी भरून दिलेले आहेत, ज्यांच्यामुळं काही जणांना जीवदान मिळणार आहे. आता हृदयासारखं सुद्धा आपलं अवयवदान होऊ शकतं, हृदयसुद्धा ट्रान्सप्लांट होऊ शकतं. त्यामुळं त्याचा एक फायदा या निमित्तानं भविष्यात काही लोकांना होणार आहे. आणि त्याचबरोबर महिलांसाठी आपल्याला माहिती आहे की स्त्रीरोगाचे अनेक प्रकार असतात, अनेक वेळेला अडचणीत असतात की स्त्रीरोगाच्या त्या शस्त्रक्रिया करणं त्यांना परवडणारं नसतं, आर्थिक परिस्थिती नसते, अशी कुटुंब आहेत. म्हणून त्यांना जाणीवपूर्वक आम्ही फोकस केलं होतं. त्यात आपल्याला 501 महिलांना हाताळता आलं, ज्यांना काही जणांना आपण औषधोपचाराच्या माध्यमातून काही दिवस त्यांना रिलीफ मिळतो का बघूया आणि गरज असेल तर शस्त्रक्रिया सुरू करू.